श्वास भरून घ्या. दोन्ही पाय जुळवा. उजवा हात वरती घ्या. डाव्या बाजूला झुकायचं आहे. श्वास भरून घ्या म्हणजे बॉडीवरती कंट्रोल राहील, बॅलन्स होतं. 2 3 4 5 होल्डिंग. 1 2 3 4 5 6 रिलॅक्स. या एक्झरसाइजने पूर्ण तुमचे फॅट बर्न होतात. राईट साईडचे, लेफ्ट साईडचे, दोन्ही बाजूचे फॅट बर्न होतात. सेम अपोजिट. 2 3 4 5 होल्डिंग. 1 2 3 4 5 रिलॅक्स. श्वास भरून घ्या. पायांमध्ये अंतर ठेवू नका. दोन्ही पाय जुळलेलेच असू द्या. यामध्ये पण दोन्ही हात वरती लॉक करा. उजवीकडे झुका. 1 परत सेंटर, परत डावीकडे. 2 3 4. तुम्हाला एक्झरसाइज करत असताना लक्षात येईल तुमचे फॅट बर्न होत असताना स्ट्रेचिंग होते, थोडेसे बॉडी पेन होते, पण दुर्लक्ष करायचं आहे. श्वास भरून घ्या. यामध्ये 10 काउंटिंग घ्यायचं आहे. तुम्ही 10 15 काउंटिंग घेऊ शकता. अल्टरनेट चेंज आहे. होल्डिंग. 1 नजर वरती ठेवायचं आहे. 2 3 4 5 सेम अपोजिट होल्डिंग. 1 2 3 4 5 रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता थोडंसं पायामध्ये अंतर घ्या. डावा हात पाठीवरती ठेवा. उजवा हात वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरून घ्या. होल्डिंग. वरती नजर ठेवा. आता या एक्झरसाइजमध्ये डिफरन्स, दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घेतलेलं आहे. मग ज्या एक्झरसाइज दाखवल्या आपण दोन्ही पाय जुळलेले होते. हळूहळू फॅट स्ट्रेचिंग कसे बर्न होते ते लक्षात येईल. फॅट कसे बर्न होतात तेही तुमच्या लक्षात येईल. सेम अपोजिट. श्वासावरती घ्यायचं आहे. 2 श्वास भरत हात वरती, श्वास सोडत हात खाली. 3 एल्बो स्ट्रेट. 4 5 6 7 8 9 होल्डिंग. 1 2 3 4 5 रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवा. दोन्ही पायात अंतर. श्वास सोडत समोर झुकायचा आहे. श्वास भरत वरती. समोर स्ट्रेच झालं पाहिजे, जास्त झुकू नका समोर. काउंटिंग 10 ते 15 घ्यायचं. जेव्हा दोन्ही हात तुमच्या शोल्डरच्या बरोबरीने येतात तेव्हा दोन्ही खुबे मागे स्ट्रेच करायचं आहे. ज्यांना या अप्पर बॉडीला प्रॉब्लेम आहे, पेन होतात, तेही पेन ह्यातून कमी होऊन जातात. प्रॉपर घ्यायचं आहे. होल्डिंग. 1 2 3 4 5 सेम अपोजिट. 1 2 3 4 5 रिलॅक्स. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. विमानासन. उजवा पाय समोर, डावा पाय पाठीमागे. जास्तीत जास्त पाय वरती उचला. ब्रीदिंग घ्या. ब्रीदिंग घेतलं की बरोबर शरीरावरती कंट्रोल राहतं. हे संतुलनात्मक आसन आहेत.
होल्डिंग तुम्ही 10 घ्या, 5 घ्या, काउंटिंग तुमच्या मनावरती डिपेंड आहे. तुम्हाला समजा असं थांबता आलं नाही तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊन थांबू शकता. आता तोच पाय फोल्ड करा. श्वास भरत वरती या. 1 2 घ्या, हळूहळू सावकाश प्रयत्न करा. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सेम अपोजिट. विमानासन 1 2 जास्तीत जास्त पाय वरती उचला हळूहळू, म्हणजे बॅलन्स होतं समोर. 5 6 7 8 9 10. आता तोच पाय फोल्ड करा. पकडा. जो पाय बॅकला घेतला होता तो पाय फोल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. ज्यांना येत नाही त्यांनी भिंतीचा आधार धरून करा. ज्यांना येतं त्यांनी प्रॉपर करा. नीला थोडंसं स्ट्रेट ठेवा. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. आता हँड चेंज. पाय तोच. 1 हळूहळू समोर स्प्रेड करा. 2 3 4 5. रिलॅक्स. रिलॅक्स. यानंतर सेम अपोजिट घ्या. पकडा सावकाश. 1 2 3 4 5. हँड चेंज. पाय तोच असू द्या. रिलॅक्स व्हा आधी. सावकाश पकडा. श्वास भरा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. अशा एक्झरसाइज तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 टाईम तर केलं पाहिजे. सगळ्या एक्झरसाइजची सवय असली पाहिजे बॉडीला. त्याने आपल्या शरीराचे इंचेस प्रॉपर कमी होतात. उजवा पाय फोल्ड. डाव्या पायाच्या मुळाशी लावा. दोन्ही हात वरती नमस्काराच्या स्थितीमध्ये. हे वृक्षासन आहे. तुम्हाला जर येत नसेल तर वॉलचा आधार घेऊन करू शकता तुम्ही. रिलॅक्स. आता सेम अपोजिट. यस. रिलॅक्स. सावकाश खाली. डेली प्रॅक्टिस करा.